पण खरंच तुमचं कौतुक आहे, एवढी सुंदर चित्र मी बघितली. आता तुमच्याच भाषेत बोलायचं, लाईनचं महत्व इथं कळलं की लाईन काय करू शकते, ते हे करू शकते. आणि तुमच्या आयुष्यातली लाईन जर सरळ असेल तर एक उत्तम ध्येय तुम्ही गाठू शकता. जे एम आहे ते एम पूर्ण करू शकता. मग आपली लाईन नेहमी कशी असावी? स्ट्रेट असावी आणि दुसऱ्यापेक्षा कायम मोठी असावी. दुसऱ्यापेक्षा लहान कधीही आपली लाईन नसावी. ही गोष्ट जर त्या लाईनची, रेषेशी, गणितातली वेगळी गोष्ट आहे. गणितामध्ये रेषेला आणखीन वेगळं महत्व आहे, सायन्समध्ये आणखीन वेगळं महत्व आहे, चित्रकलेमध्ये आणखीन वेगळं महत्व आहे आणि आपल्या जीवनामध्ये लाईनला आणखीन वेगळं महत्व आहे. शब्द एकच, रेषा. पण मी रेषा उच्चारलं किंवा इंग्रजीमध्ये लाईन उच्चारलं की सगळ्यांचे चेहरे हसरे होतात. रेषा म्हटल्यावर नाही, पण लाईन म्हटल्यावर काय लाईन आहे कळलं. माझ्या भावानं तुमच्यापर्यंत पोहोचल्या. परंतु खूप अभिनंदन, इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सहभागी झाला. असं प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी व्हायचं असतं, जेणेकरून आपल्याला आपलं ध्येय ऑटोमॅटिकली सापडतं. मी कालच 2 चित्रपट बघितले. चंदू चॅम्पियन नावाचा काहीतरी एक चित्रपट आहे, तो बघितला. आणि एक तो अंध क्रिकेटर आहे श्रीकांत, त्याचा मी चित्रपट बघितला. विद्यार्थी मित्रांनो, ते पहा तुम्ही. हातामध्ये हे जे डबडं आहे ना, याच्यावरती ते चित्रपट बघा, तर कळेल की मला ध्येयाप्रत जाण्यासाठी किती रेषा मोठी करावी लागते आणि किती रेषा आरंभ बिंदूपासून कुठपर्यंत घ्यावी लागते तर मला ऑलिम्पिक पदक जिंकता येतं, माझं ध्येय मला गाठता येतं. हे रेषेचं महत्व आहे. पुन्हा एकदा ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. मला इथं बोलवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, ऐकून घेतलं त्याबद्दल डबल अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच.